मटारचे पराठे तर बनवायचे असतात, पण बऱ्याच वेळी काय होतं, मटारचे सारण बनवायला वेळ नसतो. तर आज आपण कोणतीही पूर्वतयारी न करता किंवा मटारचे सारण वगैरे न करता झटपट बनवता येतील असे नाश्त्यासाठी मटारचे 2 पदार्थ बनवणार आहोत. तर सर्वात पहिला पदार्थ बनवण्यासाठी इथे मी ही 1 वाटी भरून हे मटार घेतले. कोणत्याही पदार्थांना चांगली चटपटीत चव यावी यासाठी ताजं वाटण करायचं. तर त्यासाठी इथे मी 2 लसणीच्या पाकळ्या, छोटा आल्याचा तुकडा, पाव चमचा भरून ओवा, अर्धा चमचा जिरं आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्या. यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरमध्ये अगदी बारीक प्युरी करायची. मटारमध्ये स्वतःचा ओलावा असतो, त्यामुळे जास्त पाणी न घालता फक्त पाव वाटी पाणी घालून याची अशी अगदी बारीक प्युरी केली. आता ही एका भांड्यामध्ये काढायची आणि मग यामध्ये पिठं घालायची. तर सुरुवातीला इथे मी 1 वाटी भरून गव्हाचं पीठ आणि 1 चमचा भरून बेसन घातलं. असं चमचा भरून बेसन घातलं म्हणजे छान खमंगपणा येतो. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं, अगदी थोडंसं लाल तिखट घालायचं, कारण सुरुवातीला आपण यामध्ये हिरव्या मिरच्या सुद्धा वापरल्या आहेत. थोडीशी हळद आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आता वरून चमचाभर तेल घालायचं आणि मग यामध्ये पाणी वगैरे न घालता सुरुवातीला हे सर्व चांगलं एकजीव करायचं. आता हे पीठ फार सैलसर न मळता अशा पद्धतीने थोडंसं घट्टसर मळायचं किंवा नेहमी आपण जसं चपातीसाठी पीठ मळतो त्या पद्धतीचं पीठ मळायचं. साधारण 10 मिनिटे असं झाकून ठेवायचं. 10 मिनिटानंतर बघा अजून 2 ते 3 वेळा असं मळून घेतलंय. आता नेहमी चपातीसाठी जसे छोटे छोटे गोळे करतो त्या पद्धतीचे गोळे करायचे. आता याचा पराठा लाटताना सुद्धा कुठे जाड कुठे पातळ असं न करता सर्व बाजूने असं एकसारखा लाटायचा. गरज असेल तर थोडंसं कोरडं पीठ लावायचं आणि अशा पद्धतीने लाटून घ्यायचा. नेहमी एकाच पद्धतीने मटारचे पराठे बनवण्यापेक्षा अशा पद्धतीने मटारचं सारण न बनवता आपण असे हे मटारचे पराठे लाटू शकता. बऱ्याच वेळे काय होतं, आयत्या वेळी जर मटारचे पराठे बनवायचे असेल तर सारण वगैरे बनवायला वेळ नसतो, तर त्यावेळी अशी पद्धत सुद्धा आपण वापरू शकता. तवा चांगला कडकडीत गरम झालाय आणि लोखंडी असल्यामुळे यावर थोडंसं तेल लावलंय. आता यावर हा पराठा घालायचा आणि वरून असे थोडेसे बुडबुडे आले की मग मात्र दुसरी बाजू पलटायची. दुसरी बाजू पलटली की गॅस मध्यम ते मोठाच ठेवायचा. यातील मटार आपण वाफवून घेतले नव्हते, शिवाय यामध्ये कच्ची मिरची, लसूण सर्वच आहे, त्यामुळे आता मात्र हा पराठा चांगला असा दाबून दाबून शेकायचा. दोन्ही बाजू अशा व्यवस्थित खरपूस भाजत आल्या की आवडीप्रमाणे वरून तूप किंवा तेल सोडायचं. म्हणजे हा पराठा दिवसभर जरी ठेवला तरीही छान मऊ आणि लुसलुशीत राहतो. आपल्याला जर एकाच वेळी सर्व पराठे बनवायचे नसतील तर शिल्लक राहिलेले पीठ फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा दुसऱ्या दिवशी आपण असे हे गरमागरम पराठे बनवू शकता. घरी खाण्यासाठी, प्रवासामध्ये किंवा अगदी शाळेच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. मस्त अशा या पराठ्यांना थोडंसं बटर लावलं किंवा तूप जरी लावलं तरीही चवीला खूप छान लागतात. टोमॅटो सॉस सोबत किंवा अगदी अशी लसूण खोबऱ्याची चटणी असेल तर ती सुद्धा यामध्ये घालून याचे असे रोल बनवून सुद्धा खाऊ शकता. मटारचे पराठे, मटारची उसळ नेहमीच खाऊन कंटाळला असाल तर आजची ही पुढची रेसिपी थोडीशी वेगळी आहे. तर त्यासाठी इथे मी हे 1 वाटी भरून पोहे घेतलेत. 2 पाण्याने हे पोहे स्वच्छ धुतलेत. आता यामध्ये 2 चमचे भरून रवा घालायचा. हे चांगलं असं मिसळायचं आणि पोहे जर फारच कोरडे वाटत असतील तर थोडासा पाण्याचा हबका द्यायचा. आता यावर झाकण ठेवायचं आणि हे 10 मिनिटे तरी बाजूला ठेवायचं. तोपर्यंत एक छोटंसं वाटण बनवायचं. तर त्यासाठी इथे मी 1 हिरवी मिरची, 1 चमचा भरून जिरं आणि 2 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. यामध्ये पाणी वगैरे न घालता शक्य तेवढं बारीक वाटायचं. हे असं वाटून झालं आणि भिजवलेले पोहे सुद्धा छानपैकी मऊ झालेत. आता हे पोहे आणि रवा या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे सुद्धा आपल्याला वाटायचं आहे. थोडंसं पाणी घातलं तरीही चालेल. हे वाटण्यासाठी साधारण अर्धी वाटी पाणी मी वापरलं आहे. आता हे सर्व असं एका भांड्यामध्ये काढायचं. आता यामध्ये छान चव यावी यासाठी इथे मी 1 मध्यम आकाराचा कांदा असा बारीक चिरून घातलाय. सोबतच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे सर्व चांगलं असं एकजीव करायचं. मटारपासून आपण बऱ्याचशा रेसिपी पाहिल्या आहेत आणि आपल्याला जर बनवायचे असतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.
हे मिश्रण असं चांगलं एकजीव झालं की बाजूला ठेवायचं. आपण ज्या मिक्सरमध्ये हे सर्व वाटलं होतं त्यामध्येच मी अर्धी वाटी भरून हे मटार घातले. हे असे जाडसरच वाटून घ्यायचे. मटार शिजायला फार वेळ लागत नाही, त्यामुळे सुरुवातीला हे मटार वाफून किंवा शिजवून घेण्याची सुद्धा गरज नाही. असे कच्चेच इथे मी वाटलेले आहे. यामध्ये वापरताना सुद्धा फार बारीक पेस्ट करायची सुद्धा गरज नाही. इथे मी असे जाडसरच वाटून घेतले, म्हणजे खाताना सुद्धा छान लागतात. आता पुढची प्रोसेस करण्यापूर्वी एक महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला अप्पे पात्राला तेल लावायचं आणि हे चांगलं गरम करत ठेवायचं. अप्पे पात्र गरम होत आलं की ठेवलेल्या मिश्रणामध्ये थोडासा खाण्याचा सोडा घालायचा. यावर 1 चमचा भरून लिंबाचा रस घालायचा आणि हे सर्व हलक्या हाताने असं मिसळायचं. आता या मिश्रणातील थोडं थोडं मिश्रण अप्पे पात्रामध्ये घालायचं. मध्यम गॅसच ठेवला आहे आणि अप्पे पात्र चांगलं गरम सुद्धा झालेलं आहे. थोडं थोडं मिश्रण करत सर्व खणांमध्ये मिश्रण भरलंय. गॅस मध्यमच ठेवायचा आणि यावर झाकण ठेवून साधारण 3 मिनिटे तरी वाफवला आहे, म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित शिजले जातात आणि आतील मटार सुद्धा अगदी छान शिजून येतात. झाकण काढल्यानंतर एक वाफ जाऊ द्यायची आणि हे अप्पे परतायचे. तर अप्पे परतताना सुद्धा सुरुवातीला मधले परतायचे आणि नंतर कडेचे परतायचे. तर अजून साधारण 2 मिनिटांनंतर हे सर्व अप्पे मी परतून घेतले. दुसऱ्या बाजूने सुद्धा छान खरपूस होईपर्यंत भाजू द्यायचे. आता मधले अप्पे काढायचे आणि कडेला जे असतात ते मध्यभागी ठेवायचे, म्हणजे सगळे अप्पे छानपैकी कुरकुरीत भाजले जातात. तर वरून कुरकुरीत आणि आतून मौसूद असे हे अप्पे नारळाच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत सुद्धा सर्व करू शकता. मटारपासून झटपट नाश्ता बनवायचा असेल तर आजचे हे मटारचे पराठे आणि मटारचे अप्पे तुम्हाला कसे वाटले कमेंट करून कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबा. लवकरच भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.